पावसाच्या सरींनी जशी धरणी चिंब भिजते आणि तशीच दिवंगत ज्येष्ठ गायिका सुमन कल्याणपूर यांच्या अजरामर गीतांचा स्वरधारांनी पुणेकर रसिकांची मनं भिजले। सभागृह खचाखच भरलेलं होतं। स्वर, शब्द आणि भावनांच्या या सुरेल वर्षावामध्ये रसिक अक्षरशः चिंब न्हाऊन निघाले। दैनिक पुढारी माध्यम समूहाच्या वतीनं आयोजित करण्यात आलेल्या आणि पुणे पीपल्स कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड पुणे प्रस्तुत सुमनांजली या संगीतिक कार्यक्रमामध्ये गायिका अपर्णा संत यांच्या अभ्यासपूर्ण निवेदनाच्या माध्यमातून सुमनताईंच्या गायकीचे विविध पैलू उलगडले गेले, तर कलाकारांच्या सुरेल सादरीकरणामुळे आणि प्रसिद्ध बासरी वादक अमर ओक यांच्या मंत्रमुग्ध करणाऱ्या बासरी वादनाच्या माध्यमातून रसिकांची मनं जिंकली गेली। कलाकारांनी आपल्या स्वरसुमनांनी तसंच सुमनताईंना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली। तर हा कार्यक्रम स्वर, शब्द आणि भावनांचा संस्मरणीय उत्सव ठरलेला आहे। तर आपल्या गायकीनं रसिकांच्या मनावर वेगळी छाप उमटवणाऱ्या सुमन कल्याणपूर यांच्या समृद्ध सांगीतिक वारशाला आणि संगीत विश्वातील अमूल्य योगदानाला कृतज्ञ अभिवादन करण्याच्या भावनेतून हा कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं। या कार्यक्रमाला संगीत रसिकांनी अत्यंत उत्स्फूर्त प्रतिसाद दिला। कार्यक्रमाला भारती विद्यापीठ आणि अमित एंटरप्राइजेस हाऊसिंग लिमिटेड यांचे सहप्रायोजकत्व लाभलं होतं। संगीत हे समाजाला बांधणारं एक माध्यम आहे। पुढारीने जो कार्यक्रम आयोजित केलेला आहे सुमनांजली, त्या कार्यक्रमाला आम्हाला भाग घेता आला, हे आमचं भाग्य आहे। असाच कार्यक्रम त्यांनी पुढे राबवत राहो अशी आमची इच्छा। दैनिक पुढारीच्या वतीने आज ख्यातनाम गायिका सुमन कल्याणपूर यांना अभिवादन करण्यासाठी आणि आदरांजली वाहण्यासाठी सुमनांजली या कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे। तर सुमन कल्याणपूर हे भारतीय संगीत विश्वातलं एक मानाचं पान आहे आणि आपल्या गायकीने त्यांनी रसिकांच्या मनामध्ये आढळ असं स्थान निर्माण केलेलं आहे। भारती विद्यापीठाने नेहमीच सामाजिक आणि सांस्कृतिक उपक्रमांना भरभरून सहकार्य केलेलं आहे। या कार्यक्रमामधला सहभाग हे त्याचंच एक फलित आहे असं म्हणायला हरकत नाही। या कार्यक्रमासाठी मनपूर्वक शुभेच्छा। दैनिक पुढारी आयोजित ख्यातनाम गायिका सुमन कल्याणपूर यांना आदरांजली अर्पण करण्यासाठीचा आजचा हा कार्यक्रम दैनिक पुढारीने आयोजित केला आहे। प्रथमतः त्यांचे मनापासून खूप खूप अभिनंदन। रसिक श्रोत्यांच्या माध्यमातून ख्यातनाम गायिका सुमन कल्याणपूर यांना आपण या कार्यक्रमाच्या निमित्ताने आदरांजली वाहत आहोत। भारती विद्यापीठ नेहमीच सामाजिक सांस्कृतिक कार्यक्रमात सहभागी होत असते आणि आम्हालाही या कार्यक्रमात सहभागी होण्याचा आनंद आहे आणि त्या दृष्टिकोनातून आम्ही आदरांजली अर्पण करत आहोत।